नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपल्या पॉलिटीमधील राज्यपाल हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. सो राज्यपाल या टॉपिकवर जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ज्यावर आयोगाने प्रश्न बनवून झालेले आहेत किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो, अशा सर्व पॉईंटचे डिस्कशन आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. सो एक्झामच्या दृष्टीने हा लेक्चरसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि प्रत्येक कन्सेप्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रकारे तुम्हाला शक्य होईल तितक्या चांगल्या प्रकारे या लेक्चरच्या रनिंग नोट्ससुद्धा काढायचा प्रयत्न करा किंवा तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करण्याचा प्रयत्न करा. सो आजचा जो आपला टॉपिक आहे त्या मूळ टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपला अभ्यास कशा पद्धतीने असावा आणि नोट्सचा ॲप्रोच आपला कसा असावा याबद्दल थोडंसं बोलूया. कारण आपण फक्त अभ्यासाबद्दल बोललो, पण तो अभ्यास नेमकी कसा करावा, काय ॲप्रोच असला पाहिजे यावर सुद्धा जर आपण डिस्कशन नाही केलं तर कुठेतरी आपण आपल्या अभ्यासामध्ये लॅग होऊ शकतो. सो त्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे राज्यपाल, ठीक आहे. सो टॉपिक कुठलाही असो, राज्यपाल म्हणजे पॉलिटी असो, सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी, नंतर इकॉनॉमिक्स असो, करंट अफेअर्स हा एक वेगळा पार्ट, ठीक आहे. बाकी म्हणजे करंट अफेअर्स सोडून वेगळा जो टॉपिक असणार आहे, त्या टॉपिकला दोन प्रकारचे ॲस्पेक्ट्स असतात. एक म्हणजे त्याला एक स्टॅटिक ॲस्पेक्ट असतो, म्हणजे जे आपण थेअरीमध्ये अभ्यासतो ते, आणि एक म्हणजे त्याला करंट ॲस्पेक्ट असतो, ठीक आहे. म्हणजे त्या संदर्भात त्या टॉपिक रिलेटेड गोष्टी करंटमध्ये घडत असतात, ठीक आहे. सो ज्यावेळी आपण अभ्यास करतो तर त्यावेळी आपण त्या टॉपिकचा स्टॅटिक पार्टसुद्धा अभ्यासायचा आहे आणि करंट पार्टसुद्धा अभ्यासायचा आहे, ठीक आहे. सो म्हणजे ज्यावेळी आपण नोट्स तयार करणार, सो अशा पद्धतीने जर आपला पेज असेल, ठीक आहे, तर ह्या पेजमध्ये असं समजा आपण आता राज्यपाल संदर्भात तुम्ही नोट्स तयार करताय किंवा या ठिकाणी, तर एक पेजला तुम्ही अशी मार्जिन ठेवून द्या, ठीक आहे. आणि त्यामध्ये तुमच्या ज्या स्टॅटिक पार्टच्या ज्या नोट्स आहेत त्या एका साईडला करा आणि ह्या बाजूला काय करायचं की ज्या करंट अफेअर्सच्या नोट्स त्या टॉपिकशी रिलेटेड आहेत त्या तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. म्हणजे जर आता आपण बघू शकतो की राज्यपाल या टॉपिकवर जर आपण बघितलं तर राज्यपालासंदर्भाच्या ज्या गोष्टी चर्चेमध्ये असतात, समजा आपण बघू शकतो की लास्ट टाईम महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते रमेश बैस, ठीक आहे, रमेश बैस. सो यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, CP राधाकृष्णन, ठीक आहे, CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ही जी गोष्ट आहे राज्यपालासंदर्भात काय करंटमध्ये गोष्ट आहे, तर ती आपण या टॉपिकमध्ये रिसेंटली महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ते आपण आपल्या त्या नोट्समध्येच नोट करून ठेवलं पाहिजे आणि टाईम टू टाईम ते अपडेट झालं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे यांच्यानंतर जे राज्यपाल येतील सो त्यांचे जे अपडेट्स सुद्धा आपल्याला ह्या नोट्सच्या ठिकाणीच आली पाहिजे, ठीक आहे. मग जेव्हा अशा पद्धतीचे अपडेट येतील त्या अपडेट आपल्या या नोट्समध्ये आल्या पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण नोट्स प्रिपेअर करू ना, सो जेव्हा आपण रिव्हिजनच्या वेळी रिव्हिजन करणार, सो त्यावेळी आपला स्टॅटिक पार्टसुद्धा रिवाईज होणार आणि करंटचा पार्टसुद्धा त्याच्या लगोलग त्या रिलीज होणार आहे, ठीक, रिवाईज होणार आहे, ठीक आहे. सो याचा फायदा काय असणार आहे, तर बघा आयोग एक्झाममध्ये ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारतो, तर कधी आयोग जो आहे वन लाईनर स्वरूपाचा क्वेश्चन विचारतो आणि कधी जर आपण बघितलं तर आयोग जो आहे स्टेटमेंट स्वरूपाचा क्वेश्चन विचारतो, ठीक आहे. तर मग स्टेटमेंट स्वरूपाचा जेव्हा आयोग प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये आयोग स्टॅटिक पार्टमधलं स्टेटमेंटसुद्धा कधी यूज करतो आणि त्याचमध्ये कधी करंटच्या ज्या काही स्टेटमेंट असणार आहेत त्यासुद्धा यूज करतो. पण त्या दृष्टीने आपण जर अशा पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला दोन्ही गोष्टींची चांगली सांगड घालता येते आणि कंटिन्युअसली त्या गोष्टी रिवाईज असल्यामुळं एक्झाममध्ये त्या आपल्याला रिफ्लेक्ट होतात. सो अशा प्रकारे स्टॅटिक आणि करंट या दोन्ही पार्टचा एक व्यवस्थित समन्वय साधून आपल्याला GSचे जे टॉपिक्स आहेत ते कव्हर करायचे, जेणेकरून आपण करंट ओरिएंटेड जरी प्रश्न आला किंवा स्टॅटिक ओरिएंटेड जरी प्रश्न आला तरी तो आपण सॉल्व्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या अभ्यासासंबंधी अप्रोच असला पाहिजे. त्याचप्रकारे आपल्याला आयोगाचा जो ट्रेंड आहे तो सुद्धा समजून घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपली अभ्यासाची रणनीती आखली पाहिजे, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. असेच आपण ज्या अभ्यासाच्या रिलेटेड जे महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहेत सो आपल्या लेक्चर्समध्ये काय करूया ते डिस्कस करत जाऊया. सो तुम्ही आपल्या ह्या चॅनलशी आणि आपली ही GSची जी लेक्चरची सिरीज आहे त्याच्याशी कनेक्टेड राहा, ठीक आहे. सो बऱ्यापैकी अभ्यास आपला तुमचा ह्या लेक्चरमधून कव्हर केला जाईल किंवा खूपसे जे पॉईंट्स असणार आहेत ते ह्या लेक्चरमधून कव्हर होणार आहेत, ठीक आहे. सो आपण आता आपला जो मूळ टॉपिक आहे राज्यपाल याला सुरुवात करूया. तर बघा राज्यपाल, तर सर्वात प्रथम आपण जेव्हा कुठलाही टॉपिक अभ्यासतो तर त्याच्या
दृष्टीने त्याच्या घटनेतील तरतुदी कुठे आहेत, ठीक आहे, म्हणजे घटनेत त्या तरतुदी कुठे आहेत याचा आपण सुरुवातीला अभ्यास करतो. तर बघा, राज्यपालासंदर्भात घटनेत जी तरतूद आहे, घटनेचा भाग 6, ठीक आहे, घटनेचा भाग 6 जो आहे हा राज्य सरकाराशी संबंधित आहे, ठीक आहे, राज्य सरकाराशी संबंधित आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रकरण 2 जो आहे कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. आणि प्रकरण 2 मध्ये कार्यकारी विभाग आणि त्याच्यामध्ये राज्यपालासंदर्भात तरतुदी व्यक्त केलेल्या आहेत कलम 153 ते 161 मध्ये, ठीक आहे. सो हा झाला राज्यपालांची जी घटनात्मक म्हणजे घटनेमध्ये असलेल्या तरतुदी यांचा आपण आढावा घेतलेला आहे. आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण ह्याच्यामधचा जो लॉजिक आहे तो आपण जेव्हा कलम अभ्यासले, ठीक आहे, आपल्या या चॅनलवर कलमचा लेक्चर जेव्हा घेतले त्यामध्ये आपण ह्या जे हा ग्रुपिंग आहेत, या ग्रुपिंगचं काय लॉजिक आपण ॲड लावू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याला हेल्पफुल ठरणार हे बघितलं होतं. सो त्यासाठी हे ग्रुपिंगमध्ये सुद्धा कलम आपल्याला पाठ करून ठेवायचे. त्याचप्रकारे आपण घटनेतील जे 25 भाग आहेत त्यावर सुद्धा लेक्चर कंडक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, ह्या कलमांचा ग्रुपिंगमध्ये किंवा भागांचा आणि त्यामध्ये असणाऱ्या प्रकरणांचा आणि त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या कलमांचा अभ्यास केलेला आहे. सो तो लेक्चरसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने बघून घ्या. सो आपण स्टेप बाय स्टेप पॉलिटी इम्प्रोव्हायझेशन करत आहे आणि अशाच प्रकारे GSचे इतर जे विषय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत. सो ही जी आपली सिरीज आहे ही लॉंग टर्म चालणार आहे, म्हणजे संपूर्ण सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. हा 1 महिन्याचा आणि 1-2 महिन्याचा प्रोसेस नसणार आहे, तर ही कंटिन्यू चालणार आहे. आणि आपल्या म्हणजे जर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल किंवा माहीत नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की MPSCचा अभ्यास हा 4-5 महिन्याचा संबंध नाही. जर तुम्ही बिगिनर्स आहात आणि तुम्ही ऑलरेडी स्टडीमध्ये आहात पण तुम्ही त्या अप्रोचने अभ्यास केला नसेल तर MPSCचा समग्र अभ्यास होण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 वर्ष जास्तीत जास्त अजून आपल्यावर डिपेंड आहे, तो काळ लागतो, तेवढा वेळ आपल्याला द्यावाच लागतो, ठीक आहे. आणि मग जेव्हा आपला समग्र अभ्यास होतो, सगळ्या गोष्टींची आपली चांगली ओळख होते, सिलेबस आपला चांगला पाठ होतो, PYQचं ॲनालिसिस आपलं चांगलं होतं, ठीक आहे, त्याचप्रकारे आपली प्रॅक्टिस आपली चांगली होते आणि त्यावेळी ॲटोमॅटिकली आपली प्रीसुद्धा आपण क्वालिफाय होतो, मेन्समध्ये सुद्धा चांगला स्कोर येतो आणि मेरिटमध्ये येऊन आपण पोस्ट मिळवतो, ठीक आहे. घाई गडबडीत आणि एक 4-5 महिन्यात आपण MPSCचा अभ्यास करून आपण ती पोस्ट मिळवू शकत नाही, कारण इथे मेन्स आहे, म्हणजे प्री आहे, मेन्स आहे आणि राज्यसेवाच्या बाबतीत इंटरव्ह्यू आहे. सो ह्या गोष्टींना फेस करण्यासाठी आपल्याला MPSCचा एक समग्र आढावा येणं गरजेचं आहे, ठीक आहे. सो ही गोष्टसुद्धा प्रत्येकाने लक्षात घ्यायची. त्यामुळं इथे पेशन्स ठेवावे लागतात, इथे सातत्य ठेवावे लागतं, प्रत्येक जो टॉपिक आहे त्याची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करावी लागते. सो या सगळ्या गोष्टीमधून आपण जेव्हा जातो तेव्हाच आपल्याला ते यश मिळतं, ठीक आहे. शॉर्टकट नाही आहे, MPSCमध्ये कुठल्याही प्रकारचं शॉर्टकट नाही आहे, ठीक आहे. हा जर तुम्ही भरपूर दिवस झाले की अभ्यासाला तुम्ही कंटिन्यू 2-3 वर्ष अभ्यास करताय आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा आढावा आलेला आहे, सो त्यावेळी तुम्हाला एखादी फास्ट ट्रॅक बॅच किंवा 3-4 महिन्याची जी बॅच असते ती लावून तुम्ही स्कोअर करू शकता. परंतु त्याच्या आधी आपलं जे बेसिक प्रिपरेशन आहे ते झालं पाहिजे, त्यावेळीच आपल्याला त्या पुढच्या गोष्टी अंडरस्टँड होतात, ठीक आहे. सो आपण आपला जो टॉपिक आहे तो कंटिन्यू करूया. तर बघा, आता आपल्याला त्याची घटनेमध्ये तरतूद आपण बघितली, त्यानंतर आपण बघूया की राज्यपाल हे दुहेरी भूमिका बजावतात. लक्षात घ्यायचं, राज्यपाल त्यांच्या कार्यकालात दुहेरी भूमिका बजावतात. मग कशा प्रकारे, तर आपण बघूया की राज्यपाल हे त्या राज्याचा प्रमुख कार्यकारी अधिकारी असतात, ठीक आहे. राज्यपाल जे आहेत राज्याचा प्रमुख कार्यकारी अधिकारी असतात, परंतु ते राष्ट्रपतीप्रमाणे नामधारी किंवा घटनात्मक प्रमुख असतात, ठीक आहे. राष्ट्रपतीप्रमाणे ते नामधारी किंवा घटनात्मक प्रमुख असतात, ते वास्तव कार्यकारी प्रमुख नसतात, ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्याचप्रकारे त्याची दुसरी भूमिका म्हणजे ते राज्यामध्ये केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतात. राज्यामध्ये केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतात कोण, तर राज्यपाल. म्हणून राज्यपालांना दुहेरी भूमिका आहे असं म्हटलं जातं, ठीक आहे. सो हा एक टॉपिक इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपण बघूया की सामान्यतः प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो, ठीक आहे. प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो अशी तरतूद आहे, ठीक आहे. परंतु जेव्हा 7वी घटनादुरुस्ती 1956 झाली, 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल नियुक्ती करणे शक्य करण्यात आले, ठीक आहे. 7व्या घटनादुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल नियुक्ती करणे शक्य झाले, पण त्याच्या आधी एक राज्याला एकच राज्यपाल अशी तरतूद होती, ठीक आहे. सो हा पॉईंट सुद्धा आपण काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे, ठीक आहे. सो आयोग आपल्याला स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारू शकतो किंवा फॅक्च्युअलमध्ये प्रश्न विचारू शकतो. तर स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारल्यावर
आयोग काय करतो तर आपल्याला जे कीवर्ड्स असतात किंवा शब्दांमध्ये फसवतो, तर ते शब्द जे जे कीवर्ड्स असतात ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो या ठिकाणी आयोग आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकतो, किंवा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल नियुक्ती करणे शक्य झाले. ठीक आहे. असा प्रश्न यावेळी आला तर आपल्याला लक्षात पाहिजे की 7वी घटनादुरुस्ती जी झाली त्या घटनादुरुस्तीनुसार हे शक्य करण्यात आले. ठीक आहे. सो अशा म्हणजे प्रत्येक पॉईंटवर आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो याचा सुद्धा विचार आपल्याला करायला पाहिजे, किंवा विचारू शकतो हे विचार आपल्याला आधीच करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. सो टेन्शन नाही आहे, ते आपण आपल्या लेक्चरमध्ये सगळं बघतच जाऊया. ठीक आहे. मग त्यानंतर राज्यपालाच्या नियुक्ती संदर्भात आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजेत, किंवा त्या पण जे पॉईंट्स आहेत ते माहिती पाहिजे. तर राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपतीप्रमाणे निवडणूक पद्धतीने होत नाही. जशी राष्ट्रपतीची निवडणूक होते, ठीक आहे, राष्ट्रपती आपल्या राष्ट्राचे प्रमुख असतात, तसं राज्यपाल जो आहे राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो, परंतु त्याची निवड जी आहे ही निवडणूक पद्धतीने होत नाही, तर राष्ट्रपतींद्वारा, ठीक आहे, राष्ट्रपतीद्वारा राज्यपालाची नियुक्ती होते आणि ती त्यांच्या सही शिक्क्याने होते, हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच आपण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची की राज्यपालाची नियुक्ती जी आहे एक प्रकारे केंद्राद्वारे होते, कारण राष्ट्रपती जे आहेत हे केंद्राच्या म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काय करतात, काम करतात. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. मग ह्या संदर्भात म्हणजे राष्ट्रपतीची नियुक्ती जी आहे ती केंद्राद्वारे होते, म्हणजे राष्ट्रपतीद्वारा सही शिक्क्याने होते, परंतु केंद्राच्या सल्ल्याने होते. बरोबर. तर या संदर्भात 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. ठीक आहे. तो पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणता तो निर्णय होता तर बघा, राज्यपालाचे पद हे केंद्र सरकारच्या नोकरीतील पद नसून, ठीक आहे, निर्णय काय दिलेला आहे, राज्यपालाचे हे पद केंद्र सरकारच्या नोकरीतील पद नसून ते स्वतंत्र घटनात्मक पद आहे. ठीक आहे. हे एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे. राज्यपालाला घटनात्मक अस्तित्व आहे. ठीक आहे. राज्यपालाला घटनात्मक अस्तित्व आहे. ठीक आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने दिलं. त्यामुळे ते पुढे म्हणतात की राज्यपाल केंद्राच्या नियंत्रणाखाली नाही किंवा केंद्राला दुय्यमही नाही, असा निर्णय 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. ठीक आहे. मग ही स्टेटमेंट सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आणि लक्षात ठेवायची. काय की राज्यपालाचे पद हे केंद्र सरकारच्या नोकरीतील पद नसून ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे आणि राज्यपाल केंद्राच्या नियंत्रणाखाली नाही किंवा केंद्राला दुय्यमी नाही. ठीक आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर काही पुढच्या स्टेटमेंट आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तर बघा, राज्य घटनेच्या मसुद्यामध्ये, आय होप की हे चांगल्या प्रकारे विजिबल असेल, थोडंसं कलर चेंजिंग केलं, राज्य घटनेच्या मसुद्यामध्ये हा कीवर्ड्स व्यवस्थित फोकस करा. राज्यपाल सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीनुसार प्रत्यक्ष निवडला जाईल अशी तरतूद होती. बघा, राज्य घटनेमध्ये नाही, घटनेच्या मसुद्यामध्ये, म्हणजे घटना स्वीकृती होण्याच्या आधी. ठीक आहे. हा स्टेटमेंट प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्यायचा की राज्य घटनेच्या मसुद्यामध्ये. आता इथे आयोगाने जर या स्टेटमेंटवर प्रश्न विचारला तर आयोग आपल्याला ट्रॅप टाकण्यासाठी इथे फक्त राज्य घटनेमध्ये, म्हणजे सुरुवातीला राज्य घटनेमध्ये राज्यपाल सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीनुसार प्रत्यक्ष निवडला जाईल अशी तरतूद होती, असं स्टेटमेंट बनवून देईल. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण सावध राहायचं आहे आणि लक्षात घ्यायचं आहे की घटनेच्या मसुद्यामध्ये अशी तरतूद होती, ठीक आहे, परंतु घटनेमध्ये अशी तरतूद नव्हती. परंतु मग त्याचं एक्सप्लेनेशन बघा, परंतु संविधान सभेने राष्ट्रपतीने राज्यपालाची नियुक्ती करण्याची सध्याची पद्धत स्वीकारण्याची कारणे कोणती होती, म्हणजे संविधान सभेने ही सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आहे ती स्वीकारली नाही. बरोबर. मग त्यांनी जी सध्याची राष्ट्रपतीने राज्यपालाची नियुक्ती करावी ही जी पद्धत आहे ही कशामुळे स्वीकारली ती कारणं आपल्याला अभ्यासायची आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने लक्षात घ्या की राष्ट्रपतीद्वारा राज्यपालाची नियुक्ती म्हणजेच केंद्राद्वारे राज्यपालाची नियुक्ती ही जी तरतूद आहे आपल्या भारतीय घटनेमध्ये कॅनडाच्या घटनेतून घेतलेली आहे. ठीक आहे. आपण ही कॅनडाची पद्धत वापरलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. मग बघा, कोणत्या कारणांमुळे संविधान सभेने ही तरतूद नाकारली प्रौढ मतदान पद्धतीची, तर सगळ्यात पहिलं ही जी राज्यपालाची सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती होती ती संसदीय प्रणालीशी विसंगत ठरली असती. संसदीय प्रणालीशी विसंगत ठरली असते. ठीक आहे. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात सत्ता स्पर्धा व संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणजेच बघा, जर राज्यपाल सुद्धा निवडून आलेला असेल आणि म्हणजे जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा जनतेद्वारा निवडून दिले असेल, सो दोघांनाही जनाधार होत असल्यामुळं दोघांमध्ये सत्ता स्पर्धा होण्याची शक्यता होती. त्यानंतर तटस्थ व निष्पक्षपाती प्रमुख असण्यावर शंका निर्माण झाली.
म्हणजे राज्यपालाच्या उमेदवारीसाठी जो व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करेल तो कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित असेल. म्हणजे जर सत्ताधारी पक्षाचा असेल तर त्या ठिकाणी मग ते तटस्थपणा आणि निष्पक्षपाती भूमिका याची शंका आली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा विभाजनवादी वृत्ती निर्माण झाली असती जर त्यांच्यात संघर्ष झाला तर. त्यानंतर नेतृत्वाची गंभीर समस्या इत्यादी कारणांमुळं मग संविधान सभेने राज्यपालाची जी प्रौढ मतदान पद्धतीची तरतूद आहे ती स्वीकारली नाही, तर कॅनडाच्या घटनेप्रमाणे राष्ट्रपतीद्वारा राज्यपालाची नियुक्ती ही तरतूद घटनेमध्ये टाकली. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. आयोग स्टेटमेंटवर प्रश्न विचारताना अशा प्रकारे स्टेटमेंट यूज करू शकतो. सो हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर जे राज्यपाल आहेत त्यांच्या पदाची जी पात्रता आहे त्या संदर्भात आपण ज्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते फोकस करूया. ठीक आहे. आणि त्यातला जो फरक आहे किंवा आयोग कशा पद्धतीने इथे आपल्याला फसवू शकतो ते आपण बघू. तर बघा राज्यपालासंदर्भात घटनेमध्ये 2 पात्रता सांगितलेल्या आहेत. फक्त 2च पात्रता सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे की तो भारताचा नागरिक असावा आणि दुसरी म्हणजे त्याचे वय वर्ष 35 पूर्ण केलेले असावे. भारताचा नागरिक असावा आणि वय वर्ष 35 पूर्ण केले असावे. या 2च पात्रता घटनेमध्ये सांगितलेल्या आहेत. परंतु कालावघात 2 संकेत निर्माण झाले. ठीक आहे. पात्रतेसंदर्भात 2 संकेत निर्माण झाले. एक म्हणजे की स्थानिक राजकारणापासून अलिप्त असण्यासाठी तो राज्याच्या बाहेरचा असावा. म्हणजे ज्या राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त केला जातो तो त्या राज्याचा रहिवासी नसावा. कशासाठी? तर स्थानिक राजकारणापासून अलिप्त राहण्यासाठी. कारण राज्यपाल हा निष्पक्षपातीपणे काम करणारा असावा. ठीक आहे. पण बहुधा असं होत नाही. ठीक आहे. त्यानंतर राज्यपालाची नियुक्ती करताना राष्ट्रपती संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करतो. ठीक आहे. हे 2 संकेत राज्यपालाची नियुक्ती करताना कालावघात निर्माण झाले. ठीक आहे. मग याच्यामध्ये तो राज्याच्या बाहेरचा असावा आणि राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करतो. परंतु आपण जर बघितलं तर ही तरतूद फॉलो होताना दिसते, परंतु 2 नंबरची तरतूद बहुधा डावळली जाते. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांचा विचार घेतला जात नाही आणि जी रिअल सिच्युएशन आहे ती आपण बघतच असतो. ठीक आहे. सो पात्रतेसंबंधी लक्षात घ्यायचं आपल्याला की घटनेमध्ये फक्त 2 पात्रता सांगितलेल्या आहेत. आपल्याला आयोग फसवण्यासाठी संपूर्ण ज्या पात्रता आहेत एका याच्यात देऊ शकतो आणि या आपल्याला सांगू शकतो की खालीलपैकी कोणत्या घटनेमध्ये दिलेल्या तरतुदी आहेत हे ओळखा. किंवा अशाही प्रकारे सांगू शकतो की राज्यपालाची नियुक्ती करताना राज्यपाल जो आहे हा स्थानिक राजकारणापासून अलिप्त असण्यासाठी तो राज्यपालाच्या बाहेरचा असावा अशी तरतूद किंवा ही पात्रता घटनेमध्ये नमूद केलेली आहे. तर ही जी स्टेटमेंट आहे ती अयोग्य ठरणार आहे. बरोबर. कारण या दोन्ही तरतुदी घटनेमध्ये नमूद नाहीत. या कालावघात संकेत निर्माण झालेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा राज्यपाल पदासंदर्भातच्या अटी. राज्यपाल पदासंदर्भातच्या अटी आपण लक्षात घेऊया. तर सगळ्यात पहिली आपण बघू शकतो की तो संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. आता ज्या वेळी संसद आणि राज्य विधिमंडळाचा संबंध येईल त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लगेच लक्षात आली पाहिजे की संसद म्हणजे संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. त्यानंतर विधिमंडळ आपण जर विचार केला राज्य विधिमंडळाचा तर ज्या राज्यामध्ये फक्त विधानसभा आहे तर विधानसभा सभागृह आणि ज्या राज्यांमध्ये विधानसभा प्लस विधान परिषद आहे तर ते दोन्ही सभागृह याचा अर्थ होतो. म्हणजे संसदेचे किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा म्हणजेच लोकसभेचा किंवा राज्यसभेचा किंवा विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा सदस्य नसावा अशी पहिली अट असेल. ठीक आहे. मग आपण राष्ट्रपतीमध्ये सुद्धा ही तरतूद बघितलेली होती आणि त्यावेळी आपण असं बघितलं होतं की जर अशा व्यक्तीची राज्यपालपदी नियुक्ती झाली तर ज्या दिवशी ही नियुक्ती होते त्या दिवशी त्याने या संसदेचं किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व सोडलेलं असावं असं किंवा सोडलेलं आहे असं गृहीत धरण्यात येतं. ठीक आहे. सो ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर बघा पुढची अट आहे की तो लाभाच्या पदावर नसावा. ठीक आहे. लाभाच्या पदावर नसावा. सो आपण लाभाच्या पदाचा जेव्हा आपण अभ्यास केला ठीक आहे त्यावेळी आपण लाभाच्या पदासाठी कोणते अपवाद आहेत ते आपण बघितले. तर त्या ठिकाणी बघा आपण बघितलं होतं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि इतर जे मंत्री असतात ते लाभाच्या पदावर येत नाही. त्यामुळं अशी व्यक्ती राज्यपाल होण्यासाठी पात्र असते हे आपण लक्षात घेतलं होतं. ठीक आहे. त्यानंतर त्यांना विना भाडे अधिकृत निवासस्थान उपभोगण्याची अधिकार आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे वेतन भत्ते व विशेषाधिकार हे संसद ठरवते. ठीक आहे. बघा राज्यपालाचे वेतन भत्ते व विशेषाधिकार संसद ठरवते. पण ज्यावेळी
एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त होतो त्यावेळी त्याचे वेतन भत्ते कशा पद्धतीने विभागले जावे याची तरतूद कोण करतो? राष्ट्रपती करतो. किंवा जर त्याला 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपालपदी नियुक्ती केलं तर त्यावेळी त्याचे वेतन भत्त्याची जे वेतन भत्ते आहेत त्याची जी वाटणी कशा पद्धतीने केली जावी या संदर्भाची जो आदेश निर्णय जो आहे तो राष्ट्रपती घेतात. ठीक आहे. वेतन भत्ते विशेषाधिकार कोण ठरवतं? संसद ठरवतं. पण जेव्हा 2 किंवा अधिक राज्याचा संबंध येतो त्यावेळी त्यांच्या वेतन भत्त्याची जी वाटणी आहे ती राष्ट्रपती ठरवतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची. ठीक आहे. हे दोन्ही पॉईंट आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. कारण या ठिकाणी वेतन भत्ते विशेषाधिकार कोण ठरवतो? तर राष्ट्रपती ठरवतो असं सुद्धा आयोग क्वेश्चनमध्ये देऊ शकतो. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी संसद देऊ शकतो. सो हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, कार्यकालात त्यांचे वेतन भत्ते कमी करता येत नाहीत. या एवढ्या राज्यपाल पदासंदर्भाच्या अटी आहेत आणि आपल्याला ह्या लक्षात घ्यायच्या. त्यानंतर राज्यपालांना काही विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त आहेत. राष्ट्रपतीप्रमाणे राज्यपालांना सुद्धा काही विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त आहेत. हे कलम 361 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सो हे लक्षात घ्यायचं. पण बघा, पहिलं काय आहे तर अधिकृत, ठीक आहे, अधिकृत कामासंदर्भात त्यांना कायदेशीर दायित्वापासून वैयक्तिक संरक्षण आहे. अधिकृत कामासंदर्भात कायदेशीर दायित्वापासून त्यांना वैयक्तिक संरक्षण आहे. त्यानंतर त्यांना वैयक्तिक कृतीसाठी फौजदारी संरक्षण आहे. म्हणजे त्यांना कार्यकाळामध्ये अटक करता येत नाही किंवा तुरुंगवासात ठेवता येत नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये. म्हणून त्यांना त्यांच्या वैयक्तिक कृतीसाठी फौजदारी संरक्षण आहे. परंतु इथे लक्षात घ्यायचं की वैयक्तिक कृतीसाठी दिवाणी संरक्षण नाही आहे. दिवाणी संरक्षण नाही. इथे 2 महिन्यांची सूचना देऊन त्यांच्यावर दिवाणी कार्यवाही किंवा दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते. म्हणजे असा जर प्रश्न बनवला की राज्यपालांना फौजदारी तसेच म्हणजे त्यांच्या वैयक्तिक कृतीसाठी फौजदारी तसेच दिवाणी संरक्षण आहे तर हे स्टेटमेंट चुकीचे होते. कारण बघा, 2 महिन्यांची नोटीस देऊन ही का होईना परंतु दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते त्यांच्या कार्यकाळात. फक्त काय की कार्यकाळात त्यांच्या फौजदारी प्रक्रिया सुरू करता येत नाही. सो या ठिकाणी ह्या दोन्ही स्टेटमेंटचा जो अर्थ आहे तो समजून घ्यायचा आणि या ठिकाणी आयोग आपल्याला कशा पद्धतीने ट्रॅपमध्ये टाकू शकतो हे सुद्धा समजून घ्यायचं. ठीक आहे. सो आपण पुढे बघूया. त्यानंतर शपथ. बघा, राज्यपालांची जी शपथ आहे किंवा राज्यपाल सुद्धा पदाची शपथ घेतात. तो राज्यपालांना शपथ कोण देतो तर त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राज्यपालांना पदाची शपथ देतो. जर ते अनुपस्थित असतील, ठीक आहे, मुख्य न्यायाधीश अनुपस्थित असतील तर त्याच राज्याच्या न्यायालयाचा ज्येष्ठतम न्यायाधीश राज्यपालांना पदाची शपथ देतो. एवढं गोष्ट इथे लक्षात ठेवायची. त्यानंतर राज्यपालांचा कार्यकाल जर आपण बघितला तर राज्यपालांचा जो कार्यकाल आहे पदग्रहणापासून 5 वर्ष. ठीक आहे. पदग्रहणापासून 5 वर्ष किंवा राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो. राज्यपालाचा कार्यकाळ जो आहे पदग्रहणापासून 5 वर्ष किंवा राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो. मग बघा, जी राष्ट्रपतींची जी मर्जी आहे याबाबत न्यायालयात जाता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. राष्ट्रपालांची मर्जी काय होती, ठीक आहे, आणि कोणत्या कशानुसार त्यांनी राज्यपालांना काय केलं, कार्यकालापासून मुक्त केलं, त्या संदर्भात न्यायालयात आव्हान देता येत नाही. ही गोष्ट लक्षात करायची. कारण का तर राज्यपालाला कार्यकालाची हमी नाही व कार्यकाल त्यांचा निश्चिती नाही. म्हणजे घटनेमध्ये राज्यपालांचा जो कार्यकाल आहे त्या संदर्भात कुठली हमी दिलेली नाही आहे आणि त्यांचा कार्यकालही निश्चित केलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर आव्हान देता येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो राष्ट्रपतींकडे देतात. राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर बघा, घटनेत राज्यपालाच्या पदच्युतीचे कोणतेच कारण सांगितलेले नाही. म्हणजे कोणत्या कारणाने राज्यपालांना राज्यपाल पदापासून मुक्त करण्यात येईल याचे कारण घटनेत सांगितलेले नाही. मग इथे आपल्याला नाहीच्या ठिकाणी आहे करून आयोग देतो आणि योग्य की अयोग्य विचारतो. तर नाही घटनेमध्ये ही तरतूद केलेली नाही हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर काही स्टेटमेंट ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि आहे तशा लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, एका राज्यात नियुक्त केलेल्या राज्यपालाची उरलेल्या कालावधीसाठी राष्ट्रपती दुसऱ्या राज्यामध्ये बदली करू शकतो. म्हणजे एका राज्यात नियुक्त केलेल्या राज्यपालाची त्याच कार्यकालात दुसऱ्या
राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते. आणि यासाठी जे उदाहरण आहे ते आपल्या म्हणजे लेटेस्ट उदाहरण आहे ते आपण बघूया. तर बघा, आपलं महाराष्ट्र आहे. सो महाराष्ट्राचे ज्या राज्यपालपदी नुकतंच CP राधाकृष्णन, ठीक आहे, CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. सो हे जे CP राधाकृष्णन आहेत हे आधी झारखंड या राज्याचे राज्यपाल होते. ठीक आहे, झारखंड या राज्याचे राज्यपाल होते आणि नंतर मग त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच आपण जी स्टेटमेंट बघितली त्या स्टेटमेंटच्या इथे स्पष्टीकरण आपल्याला मिळते की एका राज्यात नियुक्त असलेल्या राज्यपालाची उरलेल्या कालावधीसाठी राष्ट्रपती कोण तर राष्ट्रपती दुसऱ्या राज्यामध्ये बदली करू शकतात. ठीक आहे, ही स्टेटमेंट आपण काय करायची आहे, लक्षात ठेवायची. ठीक, आणि उदाहरण सुद्धा तुमच्या समोर आहे. तर अशा पद्धतीची स्टेटमेंट आली तर ती करेक्ट असेल. आणि इथे बघा, राष्ट्रपती करू शकतात, संसद किंवा केंद्र सरकार असा जर पॉईंट आला तर नाही. एक प्रकारे केंद्र सरकार आला तर आपण ते व्हॅलिड ठरवू शकतो, कारण राष्ट्रपती जे आहेत ते केंद्र सरकारच्या सल्ल्यानेच काम करतात. त्यानंतर पुढची स्टेटमेंट जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची, ती म्हणजे बघा, आपला 5 वर्षाचा कार्यकाल पुरा झाला तरी दुसरी व्यक्ती राज्यपाल पदाचा कार्यभार ग्रहण करीपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो. ठीक आहे. सो मित्रांनो, ही स्टेटमेंट एक्झाममध्ये आलेली आहे. ठीक आहे, आणि त्यावेळी मी ह्या अप्रोचने अभ्यास केलेला नव्हता, त्यामुळे ही स्टेटमेंट म्हणजे ही करेक्ट होती, परंतु मी ती रॉंग ठरवली आणि त्यावेळी तो प्रश्न माझा चुकला होता. ठीक आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक स्टेटमेंटला अतिशय काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला समजलं असेल की आपला 5 वर्षाचा कार्यकाल जरी पुरा झाला तरी दुसरी व्यक्ती त्या पदावर येईपर्यंत राज्यपाल जो असतो तो आपला कार्यभार त्या पदावर राहू शकतो. ठीक आहे, म्हणजे जुना जो राज्यपाल आहे, ठीक आहे, जुना जो राज्यपाल आहे त्यानंतर त्याच्या जागी दुसरा येणारा राज्यपाल, ठीक आहे, यांच्यामध्ये जर तो गॅप निर्माण होत असेल तर तो गॅप न राहावा किंवा ते पद रिक्त न राहावं म्हणून ही तरतूद केलेली आहे. ठीक आहे, या तरतुदीमागचं कारण सुद्धा आपण जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेटमेंट लक्षात घ्यायची आहे की राज्यघटनेत तरतूद न केलेल्या आकस्मिक घटनांबाबत राज्यपालाची कामे कोणत्या पद्धतीने करण्यात यावीत याबाबत राष्ट्रपती उपाययोजना करू शकतात. ठीक आहे, राज्यघटनेत नमूद न केलेल्या आकस्मिक घटनांबाबत राज्यपालाची कामे कोणत्या पद्धतीने करण्यात यावीत याबाबत राष्ट्रपती उपाययोजना करू शकतात. ठीक आहे, हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा. मग उदाहरण काय आहे तर विद्यमान राज्यपालाचे निधन झाल्यास राज्यपालाची कामे करण्याशी संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास राष्ट्रपती हंगामी राज्यपाल म्हणून नेमू शकतो. म्हणजे एखाद्या राज्याच्या राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्यावेळी दुसऱ्या राज्यपालाची नियुक्ती होईपर्यंत राष्ट्रपती त्या राज्याचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, त्यांना हंगामी राज्यपाल म्हणून नियुक्त करू शकतात. ठीक आहे, हा या तरतुदीचा स्पष्टीकरण आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो या आपण जे स्टेटमेंट बघितल्या त्या चांगल्या प्रकारे रिवाईज करायच्या, समजून घ्यायच्या आणि एक्झाममध्ये आल्या तर त्या चुकू द्यायच्या नाही आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता आपण राज्यपालांचे अधिकार व कार्य बघूया. ज्या पद्धतीने आपण राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य बघितले त्याच पद्धतीने ते सिमिलर आहेत. ठीक आहे, त्यामुळे इथे थोडीशी आपली रिव्हिजनसुद्धा होईल. सो 1 बाय 1 त्यांचे जे अधिकार आहेत ते आपण बघूया. मग राज्यपालांचे कार्यकारी अधिकार कोणते तर सर्वप्रथम बघूया की राज्याच्या सर्व कार्यकारी कृती राज्यपालाच्या नावे होतात. म्हणजे राष्ट्रपतींच्या ठिकाणी राष्ट्राच्या संदर्भात ज्या कार्यकारी कृती आहेत त्या राष्ट्रपतींच्या नावाने होतात, तसं राज्याच्या ठिकाणी राज्यपालाच्या नावे होतात. त्यानंतर बघा, त्यांच्या नावे म्हणजे राज्यपालांच्या नावे जारी केलेले आदेश व इतर कागदपत्रे यांच्या बाबतीत म्हणजे ते कशा पद्धतीने जारी केले जावे यांच्या बाबतीत नियमन करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालाला आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा की जे राज्य सरकारचं जे कामकाज आहे ते सुलभ होण्यासाठी मंत्र्यांमध्ये कामकाज वाटून देण्यासाठी तो नियमन करतात. ठीक आहे, जे कामकाज आहे ते सुलभ होण्यासाठी मंत्र्यांमध्ये कामकाज वाटून देण्यासाठी नियमन करतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. राज्यपाल हे आहेत हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यांमध्ये
आदिवासी कल्याणासाठी मंत्री नेमणे हे राज्यपालांचा कार्यकारी अधिकार आहे. तर बघा कोणते राज्य? छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगड, त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा. मऊ. ठीक आहे, या चार राज्यांमध्ये या चारच राज्यांमध्ये आदिवासी कल्याणासाठी मंत्री नेमणे हे त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. त्यानंतर राज्यपाल जे आहेत राज्याचा महाधिवक्ता याची नियुक्ती करतात, त्याचे वेतन ठरवतात आणि पदच्युती सुद्धा त्यांच्यातर्फे होते. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, पदावधी व सेवा शर्ती राज्यपाल ठरवतात. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती राज्यपाल करतात, परंतु यांची जे बडतर्फीचे आदेश आहेत ते राष्ट्रपतींकडून दिले जातात, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा राज्याच्या कामकाजाबाबतीत मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागवणे हा सुद्धा राज्यपालांचा कार्यकारी अधिकार आहे. कलम 167. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागवणे हे किंवा राज्याच्या कामकाजासंबंधी राज्यपालाला माहिती देणे हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असणार आहे, असं कलम 167 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा मंत्र्यांचा निर्णय म्हणजे एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला असेल आणि तो राज्यपालांची खात्री पडली की त्याने मंत्रिमंडळाच्या पुनर्विचारार्थ ठेवावा. ठीक आहे, मग तो निर्णय मंत्रिमंडळाच्या पुनर्विचारार्थ मांडण्याचे करणे हे राज्यपाल करू शकतात. त्यानंतर बघा राज्यात घटनात्मक आणीबाणीची शिफारस राष्ट्रपतीला करणे हे सुद्धा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. ठीक आहे, त्यानंतर संबंधित राज्यातील विद्यापीठांचा तो कुलपती असतो. राज्यपाल जो असणार आहे संबंधित राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो आणि ह्या नात्याने तो राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती करतो. ठीक आहे, कुलगुरूंची नियुक्ती करतो. तर हे सगळे राज्यपालांचे कार्यकारी अधिकार आहेत. तर ह्यावर प्रश्न कसा येऊ शकतो की खालीलपैकी कोणते राज्यपालाचे कार्यकारी अधिकार आहेत ते ओळखा किंवा कायदेकारी अधिकार आहेत ते ओळखा. ठीक आहे, म्हणून आपल्याला कार्यकारी अधिकार कोणते ते पण माहिती पाहिजे, कायदेशीर अधिकार कोणते आहेत ते माहिती पाहिजे, आर्थिक अधिकार, न्यायिक अधिकार हे सगळं आपल्याला सेपरेटली माहिती पाहिजे. ठीक आहे, सो आयोग याच्यावर अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. ठीक, मग बघा कायदेविषयक अधिकार. कायदेविषयक अधिकारामध्ये राज्यपाल जो असणार आहे राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग असतो. ठीक आहे, कशामुळं तर राज्यपालाच्या संमतीशिवाय राज्य विधिमंडळाने केलेल्या जे विधिमंडळाच्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही, म्हणून तो एकात्मिक भाग असतो. ठीक आहे, त्यानंतर बघा म्हणजे विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे. ठीक आहे, अधिवेशन बोलावणे किंवा बरखास्त करणे हे राज्यपालाचा कायदेविषयक अधिकार आहे. त्याचप्रकारे जर विधानसभेमध्ये बहुमत गमावलेली जी मंत्रिमंडळ असल्यावर विधानसभा विसर्जित करणे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार जे आहे विधानसभा विसर्जित करणे हे जे त्यांचं कार्य आहे ते सुद्धा कायदेविषयक अधिकार आहे. त्यानंतर अभिभाषण करणे म्हणजे बघा निवडणुकीच्या वेळी जे सुरुवातीचे जे अधिवेशन होतं त्यासमोर किंवा दरवर्षी जे पहिलं अधिवेशन होतं त्यासमोर राज्यपाल सुद्धा काय करतात? अभिभाषण करतात. हा त्यांचा कायदेविषयक अधिकार आहे. त्यानंतर बघा गृहामध्ये प्रलंबित विधेयकासंबंधी निरोप पाठवणे हा त्यांचा कायदेविषयक अधिकार आहे. त्यानंतर बघा पुढचा जो कायदेविषयक अधिकार आहे तो बघा ज्यावेळी विधानसभेत सभापती व उपसभापती, विधानसभेमध्ये सभापती व उपसभापती यांचे पद, ठीक आहे, व ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे बरोबर त्यांच्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पद यांचे पद रिक्त असेल. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या वेळी पण आपण ही तरतूद बघितलेली होती. सो आताही पुन्हा एकदा लक्षात घ्या की जर इथे कीवर्ड रिक्त असेल, अनुपस्थित असेल तर ही स्टेटमेंट अयोग्य होते आणि रिक्त हा जर शब्दप्रयोग असेल तर स्टेटमेंट ती योग्य होते. रिक्त असते त्यावेळी राज्यपाल विधानसभेच्या सदस्यांमधून सभापती नेमतो त्या काळासाठी. ठीक आहे, आणि विधान परिषदेच्या सदस्यांमधून अध्यक्षाची नेमणूक करतो. पण कधी जर ते पद रिक्त झालेले असेल तर अनुपस्थितीमुळं त्या पदावर तात्पुरत्या काळासाठी सभापती किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी त्याचे जे पॅनल असतं अध्यक्षांचं त्यातून व्यक्ती त्या काळासाठी सभापती किंवा अध्यक्षाची भूमिका बजावतो. परंतु ज्यावेळी रिक्त होतं म्हणजे जे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा सभापती उपसभापती यांना पदावरून हटवलं जातं त्यावेळी ते पद रिक्त होतं. मग नवीन सभापतीची निवड होईपर्यंत ते पद रिक्त राहतं. तर त्या ठिकाणी त्या सदस्यांमधून एकाची अध्यक्ष म्हणून किंवा सभापती म्हणून राज्यपाल नियुक्ती करतात. ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची. ठीक आहे, 2-3 वेळा हिला रिवाइज करून त्यातल्या सगळ्या कीवर्ड्स त्याचा कन्सेप्ट आपण लक्षात घ्यायच्या आहे. त्यानंतर बघा विधान परिषदेच्या 1/6 ठीक आहे 1/6 विधान परिषदेच्या
1/6 सदस्यांचे तो साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ, समाजसेवा या क्षेत्रातील व्यक्ती नामनिर्देशित करतो. ठीक आहे. बघा आता राष्ट्रपती सुद्धा काही सदस्यांचे राज्यसभेवर नामनिर्देशन करतात. बरोबर. मग राष्ट्रपती फक्त साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातून 12 सदस्यांचे राज्यसभेवर नामनिर्देशन करतात. परंतु राज्यपालांच्या ठिकाणी सहकारी चळवळ हा क्षेत्र इथे ॲड होतोय. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला जर स्टेटमेंटमध्ये राज्यपालांच्या नामनिर्देशनासंबंधात जर प्रश्न आला आणि त्या ठिकाणी सहकारी चळवळ हा टॉपिक हा नसेल तर ती अयोग्य होऊ शकते. ठीक आहे. किंवा मग राष्ट्रपतींच्या ठिकाणी जर सहकारी चळवळ हा पॉईंट टाकला तर मग ती स्टेटमेंट अयोग्य होऊ शकते. ठीक आहे. तो त्या ठिकाणी ती काळजी घ्यायची. त्यानंतर बघा विधानसभेत एक अँग्लो इंडियन सभासद नामनिर्देशित करतात. विधानसभेमध्ये एक अँग्लो इंडियन सभासद ते नामनिर्देशित करतात, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून तो राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय घेऊ शकतो. बघा, निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय राज्यपाल घेतात. हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यानंतर बघा, राज्य वित्त आयोग, राज्य लोकसेवा आयोग, त्यानंतर कॅग यांचे त्या राज्यासंबंधीचे जे अहवाल आहेत ते विधिमंडळासमोर मांडतो, हे त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने राज्यपालांचे जे कायदेशीर अधिकार आहेत त्यांचा आपण आढावा घेतला. नेक्स्ट बघा, राज्यपालांचा अध्यादेश अधिकार. राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. म्हणजे ज्या पद्धतीने राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात कलम 123 नुसार, त्याच पद्धतीने 213 अनुसार राज्यपाल सुद्धा काय करू शकतात, अध्यादेश काढू शकतात. बघा, दोन्ही कलमांमध्ये नंबर सेम आहेत. 123 राष्ट्रपतींसाठी आहे. ठीक आहे. 123 राष्ट्रपती आणि राज्यपालासाठी 213 आहे, हे लक्षात घ्यायचं. तर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात आणि राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. म्हणजे ज्या पद्धतीनं राष्ट्राच्या ठिकाणी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात त्याला ज्या मर्यादा आहेत किंवा ते जे नियम आहेत आपण राष्ट्रपतीच्या वेळी अभ्यासलेत आणि ते सेम नियम इथे लागू पडतात. फक्त एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की खालील 3 परिस्थितीमध्ये राज्यपाल राष्ट्रपतींच्या आदेशाशिवाय, म्हणजेच काय तर केंद्र सरकारच्या आदेशाशिवाय अध्यादेश काढू शकत नाही. ठीक आहे. मग त्या 3 परिस्थिती आपण अभ्यासूया. ठीक आहे. हे इथं महत्त्वाचं आहे. बाकी आपण राष्ट्रपती मध्ये आपण अध्यादेशाची प्रक्रिया सगळी अभ्यासलेली आहे. फक्त त्या ठिकाणी संसदेचा संबंध येतो, इथे विधानसभेचा संबंध येतो, एवढाच फरक आहे. सो तुम्ही राष्ट्रपती चॅप्टर बघितला असेल तर त्यामध्ये ज्या गोष्टी समजून घेतल्यात आणि जर बघितला नसेल तर बघा आणि अध्यादेशा संदर्भात ज्या पण आपण गोष्टी कव्हर केल्यात त्या कव्हर करा. त्या इथे सुद्धा लागू होतात. फक्त इथे विधानसभे किंवा विधिमंडळाचा संबंध येतो, ही गोष्ट फक्त बदलायची. आणि ह्या 3 गोष्टी आपण बघूया की बघा, राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी असल्याशिवाय ज्या तरतुदी असलेले विधेयक, म्हणजे ज्या तरतुदींना राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी लागते तरच ते विधेयक विधिमंडळात मांडता येतं. अशा विधेयक राज्य विधिमंडळात सादर करता येत नाही. अशा तरतुदी असलेला अध्यादेश राज्यपाल काढू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे जिथे राष्ट्रपतींची आवश्यकता असते, ठीक आहे, राष्ट्रपतींच्या मान्यतेशिवाय ते विधेयक राज्य विधिमंडळामध्ये सादर करता येत नाही. अशा विधेयकांविरुद्ध राज्यपाल अध्यादेश काढू शकत नाही. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. म्हणजे या ठिकाणी पहिला म्हणजे राज्यपालांना जरी अध्यादेश काढायचा झाला तर तिथे राष्ट्रपतींची मान्यता आवश्यक असते. ठीक आहे. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. त्यानंतर बघा, जर त्याला अशा तरतुदी असलेले विधेयक पुन्हा राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणे आवश्यक वाटत असेल तर अशा तरतुदी असलेला अध्यादेश, ठीक आहे, म्हणजे काय की राज्यपालाला असं वाटतं की एखादा जो विधेयक आहे त्यामध्ये तरतुदी ज्या आहेत राज्यपालाच्या मान्यतेसाठी राखून ठेवायच्या आहेत असं जर वाटत असेल, असं जर विधेयक असेल तर त्या विधेयकासंदर्भात सुद्धा म्हणजे अशा तरतुदी असणारं विधेयक सुद्धा राज्यपाल किंवा त्या विधेयकाला राज्यपाल अध्यादेश काढू शकत नाही. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. आणि पुढचा पॉईंट बघा, जर अशा तरतुदी असलेला राज्य विधिमंडळाचा कायदा राष्ट्रपतीच्या मान्यतेशिवाय अवैध ठरला असेल तर अशा तरतुदी असलेला अध्यादेश, ठीक आहे, म्हणजे सर्वप्रथम आपण लक्षात घ्या की अध्यादेश हा
कायद्याप्रमाणेच असतो, परंतु अध्यादेश कधी काढला जातो तर ज्यावेळी जे विधिमंडळ आहे ते अधिवेशनात नसतं, ठीक आहे, त्यावेळी अध्यादेश काढला जातो. ठीक आहे. मग हे जे 3 अपवाद आहेत की या कंडिशनमध्ये राज्यपाल अध्यादेश काढू शकत नाही. म्हणजे ज्या विधेयकाला राष्ट्रपतीची मान्यता आवश्यक असते अशा विधेयकांबद्दल अध्यादेश राष्ट्रपतींच्या मान्यतेशिवाय राज्यपाल काढू शकत नाही. ठीक आहे, हे इथे लक्षात घ्यायचं. ठीक. सो आय होप की ह्या स्टेटमेंट समजल्या असतील आणि वारंवार त्या रिवाईज करा, त्या नक्की लक्षात येतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकाला ज्यावेळी विधिमंडळातून संमत होऊन विधेयक राज्यपालाच्या परवानगीसाठी जातं त्यावेळी तो संमती देऊ शकतो. ठीक आहे. संमती दिली तर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. ठीक आहे. संमती रोखून ठेवू शकतो, रोखून ठेवली तर विधेयक नष्ट होते. पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतो. ठीक आहे. पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतो. मग ह्यावेळी काय करू शकतो तो, तर राज्य विधानसभेने पुन्हा ते सुधारित आवृत्ती पास केली तर त्यावेळी सुद्धा तो काय करू शकतो, पुढची प्रक्रिया वापरू शकतो, राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो. ठीक आहे. म्हणजे काही असे जे विधेयक आहेत ते राज्यपाल काय करतो, राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतो. मग राज्यपाल असे कोणते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो? ठीक आहे. तर मग कोणते कोणते, तर बघा, उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात आणणारे जे विधेयक राज्य विधिमंडळाने संमत केले तर ते त्या राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे हे राज्यपालावर बंधनकारक आहे. उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात येणारे विधेयक विधिमंडळाने संमत केले आणि राज्यपालाच्या संमतीसाठी पाठवले तर असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे हे राज्यपालावर बंधनकारक असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, घटनेच्या तरतुदींच्या विरुद्ध म्हणजे घटनाबाह्य जर विधेयक असेल तर ते विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतो. नेक्स्ट बघा, मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल, जर ते विधेयक मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल, त्यानंतर देशाच्या व्यापक हिताच्या विरोधी असेल, नेक्स्ट राष्ट्राच्या दृष्टीने गंभीर महत्त्वाच्या विषयाबाबत ते विधेयक असेल, त्यानंतर कलम 31A अंतर्गत मालमत्तेचे सक्तीने अधिग्रहण करण्यासंबंधी विधेयक असेल तर अशी विधेयके राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतात. ठीक आहे. म्हणजे हे सगळे पॉईंट आपण इथे लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न येऊ शकतो खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विधेयके राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. सो ते आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. त्यानंतर बघा, ही स्टेटमेंट लक्षात ठेवायची की राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवल्यानंतर विधेयकाचा कायदा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याची कोणतीही भूमिका राहत नाही. जेव्हा राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतो सो त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथे राज्यपालाची भूमिका संपते. मग राष्ट्रपतीची भूमिका तिथे ग्राह्य धरली जाते. मग त्याला जर राष्ट्रपतीने संमती दिली तर त्याचे कायद्यात रूपांतर होते आणि राष्ट्रपतीने संमती नाकारली तर त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर राज्यपालांचे आर्थिक अधिकार. ठीक आहे. तर बघा, दरवर्षी वार्षिक वित्तीय पत्रक म्हणजे जे अर्थसंकल्प आहे ते राज्य विधिमंडळामध्ये मांडण्याचे करणे हे राज्यपालांचा आर्थिक अधिकार आहे. त्यानंतर बघा, धन विधेयक जे आहे ते त्यांच्या पूर्व परवानगीनिशी मांडता येतं. बरोबर. त्यामुळं जर आपण बघितला की राज्यपाल जे आहेत काही विधेयके विधिमंडळाच्या पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतात, परंतु धनविधेयक जे असतं ते राज्यपाल पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. ते त्याची एकतर मान्यता देतात किंवा मान्यता रोखून ठेवू शकतात, परंतु पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. पुढे आपण ते बघणारच आहोत. तर बघा, त्यांच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही. राज्यपालांच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, राज्याच्या आकस्मिक खर्चासाठी राज्याच्या संचित निधीतून आगाऊ रक्कम ते देऊ शकतात. हा त्यांचा आर्थिक अधिकार आहे. त्यानंतर दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची म्हणजे राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, बरोबर, किंवा त्यांच्या जे वित्तीय आढावा घेण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट बघा की राज्यपाल धन विधेयकाला मान्यता देऊ शकतो किंवा मान्यता रोखून ठेवू शकतो, परंतु रोखून ठेवू शकतो किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो, परंतु पुनर्विचारार्थ परत पाठवू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर राज्यपालांचे न्यायिक अधिकार कोणते कोणते ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. मग या ठिकाणी
संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती राज्यपालाशी विचारविनिमय करतो. ठीक आहे. पहिला जो न्यायिक अधिकार का आहे, तर संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना, आता नियुक्ती राष्ट्रपतीद्वारेच होते, परंतु नियुक्ती करताना जे राष्ट्रपती आहेत ते राज्यपालाशी विचारविनिमय करतो. आता आयोग इथे ही स्टेटमेंट कशा पद्धतीने बदलून देतो हे लक्षात घ्या. तर संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपतीच्या ठिकाणी राज्यपाल हा शब्द प्रयोग केला जाईल आणि राज्यपालाच्या ठिकाणी राष्ट्रपतीशी विचारविनिमय करतो असा स्टेटमेंट बनवून दिला जाईल आणि आपल्याला विचारलं जाईल की ती स्टेटमेंट योग्य आहे की अयोग्य आहे. तर लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात, त्याशिवाय दुसरे कोण करत नाही. परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जेव्हा नियुक्ती करायची असते तेव्हा राष्ट्रपती राज्यपालांशी विचारविनिमय करतात. ठीक आहे. सो आयोग आपल्याला ही स्टेटमेंट फिरवून देईल. सो त्या ठिकाणी ती स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचायची आहे. काही प्रश्न आपल्याला माहिती असतात परंतु आपण नीट वाचत नाही ऑप्शन्स स्टेटमेंट्स, त्यामुळं आपण चुकवून येतो. ठीक आहे. सो या इथे काळजी घ्यायची. त्यानंतर बघा, दुसरा जो अधिकार आहे, राज्याच्या उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, पदनियुक्ती आणि पदोन्नती करतो. म्हणजे राज्यपाल कोणाची नियुक्ती करतात, तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती करतात. ठीक आहे. हे त्यासाठी ते राज्याच्या उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यानंतर राज्याच्या उच्च न्यायालयाशी आणि राज्य लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करून राज्यातील न्यायिक सेवांमध्ये नियुक्ती करतात. राज्यातील ज्या न्यायिक सेवा आहेत, जे जिल्हा न्यायाधीश पद वगळता, ठीक आहे, त्यांची स्वतंत्र नियुक्ती राज्यपालाद्वारे होते. परंतु जी न्यायिक सेवा आहेत त्यामध्ये ज्या नियुक्त्या आहेत त्या राज्यपाल करतात, परंतु नियुक्ती करताना उच्च न्यायालयाशी आणि राज्य लोकसेवा आयोगाशी ते विचारविनिमय करतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर पुढचा त्यांचा न्यायिक अधिकार आहे क्षमादान. तर राज्यपाल राज्य कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधाविरुद्ध शिक्षा किंवा दंड कमी करू शकतात, त्याचे स्वरूप बदलू शकतो, ते स्थगित करू शकतो किंवा शिक्षेचा अवधी कमी करू शकतो किंवा पूर्ण माफी देऊ शकतो. ठीक आहे. हे 5 प्रकार राज्यपाल करू शकतो, हे लक्षात घ्यायचं क्षमादानाच्या अधिकारामध्ये. ठीक आहे. कमी करू शकतो शिक्षा, स्वरूप बदलू शकतो, स्थगित करू शकतो, शिक्षेचा अवधी कमी करू शकतो आणि पूर्ण माफी देऊ शकतो. परंतु लक्षात घ्या, परंतु देहदंडाच्या शिक्षेला तो माफी देऊ शकत नाही. राज्यपाल जो आहे देहदंडाच्या शिक्षेला माफी देऊ शकत नाही. इतर गोष्टी तो करू शकतो, म्हणजे देहदंडाच्या शिक्षेमध्ये स्थगिती आणणं, शिक्षाची म्हणजे कमी करणं, ठीक आहे, या ते करू शकतो, परंतु पूर्णतः माफी देऊ शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. त्याचप्रकारे आपण राष्ट्रपती या चॅप्टरमध्ये त्यांच्यातला जो मूलभूत फरक आहे तो बघितला. तर त्यामध्ये एक होतं की सैनिकी न्यायालयाने जे शिक्षा दिलेल्या असतात त्याच्याविरुद्ध क्षमादानाचा राज्यपालाला अधिकार नाही, तो फक्त राष्ट्रपतीचा अधिकार आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, राज्यपालाचे घटनात्मक स्थान. ठीक आहे. राज्यपालाचे आता घटनात्मक स्थान काय आहे, आपण तरतुदी बघितल्या, आता घटनात्मक स्थान आपण काय ते बघूया. याच्यामध्ये बघा, तर राज्यपालाचे हे घटनात्मक स्थान ठरवताना विचारात घेतली जाणारी कलमे कोणती, असा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी कलम 154, कलम 163 आणि कलम 164 ही कलमे राज्यपालाचं घटनात्मक स्थान ठरवताना विचारात घेतली जातात. हा पॉईंट आपल्याला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचा आहे. मग बघा, कलम 154 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतील. ठीक आहे. म्हणूनच आपण म्हणू शकतो की कार्यकारी विभागाचा प्रमुख राज्यपाल असतो. ठीक आहे. परंतु तो घटनात्मक किंवा नामधारी प्रमुख असतो. कारण पुढे दिलेला आहे, आणि तो प्रत्यक्षपणे किंवा दुय्यम अधिकाऱ्यांच्या द्वारा या राज्यघटनेनुसार ते वापरेल. प्रत्यक्ष किंवा दुय्यम अधिकाऱ्यांच्या द्वारा या राज्यघटनेनुसार ते वापरेल, असं कलम 154 सांगतो. त्यानंतर कलम 163 काय म्हणतो, तर विवेकाधिकारातील कामे वगळता राज्यपालाची कामे करण्याकरिता त्याला सल्ला देण्यासाठी व त्याला सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल. म्हणजे राज्यपालाला काही घटनेनुसार विवेकाधिकार दिलेले आहेत, मग ती कामे वगळता राज्यपालाचे कामे करण्याकरता व त्याला सहाय्य करण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल. ठीक आहे. त्यानंतर कलम 164 मध्ये एक तरतूद दिलेली आहे की मंत्रिमंडळ जे आहे संयुक्तरित्या राज्य विधानसभेला उत्तरदायी असेल. ठीक आहे. मग ज्या मंत्रिमंडळाने राज्य विधानसभेमध्ये बहुमत गमावले किंवा अविश्वास त्यांच्यावर ठराव पास झाला तर राज्यपाल त्यांना काय करतात,
ते मंत्रिमंडळ बरखास्त करतात, ते विधानसभा विसर्जित करतात. ठीक आहे, हा त्यांना अधिकार आहे. सो ह्या 3 कलमांवरून राज्यपालांचे घटनात्मक स्थान स्पष्ट होते, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर बघा, घटनात्मक दृष्ट्या राष्ट्रपती व राज्यपाल यांच्यातील फरक. ठीक आहे, यांच्यातील काही फरक आहे ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे, सो ते नेक्स्ट पेजवर आहे बघा. तर काही वेळा राज्यपालास विवेकाधिकारानुसार काम करावे लागेल. काही वेळा राज्यपालास विवेकाधिकारानुसार काम करावे लागेल असे घटनेस अपेक्षित आहे, पण राष्ट्रपतीबाबत अशी शक्यता नाही. म्हणजे राज्यपालाला काही घटनात्मक विवेकाधिकार आहेत, परंतु राष्ट्रपतीला असे घटनात्मक विवेकाधिकार नाहीत. हा राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यातील घटनात्मक विवेकाधिकारासंदर्भातला फरक आहे. मग आपल्याला फसवण्यासाठी असं देऊ शकतात की राष्ट्रपतींना घटनात्मक विवेकाधिकार आहेत, परंतु राज्यपालास नाही. ठीक आहे, तर ती स्टेटमेंट रॉंग होईल, कारण राज्यपालांना घटनात्मक विवेकाधिकार आहेत, परंतु राष्ट्रपतींना नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, 42वी घटनादुरुस्ती 1976 नंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती 1976 नंतर जो मंत्रिमंडळाचा सल्ला आहे राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला, परंतु राज्यपालाच्या बाबतीत अशी तरतूद नाही. म्हणजे मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालावर बंधनकारक असेल अशी तरतूद घटनेमध्ये नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला, हा जो फरक आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातील जो घटनात्मक विवेकाधिकार आहे किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारचा जो घटनात्मक अधिकार आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट बघा, एखादी बाब राज्यपालाच्या विवेकाधिकारात येते किंवा नाही. एखादी बाब म्हणजे एखादी गोष्ट असणार आहे, ती राज्यपालाच्या विवेकाधिकारात येते किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असेल. इथे कोणाचा निर्णय अंतिम नसणार आहे, फक्त राज्यपालाचाच निर्णय अंतिम असणार आहे. त्यानंतर राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावरून प्रश्न उपस्थित करता येत नाही. राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधिकारात ते करायला हवे होते की नाही या संदर्भात प्रश्न उपस्थित करता येत नाही. सो ह्या आपण जे फरक बघितले, ते स्टेटमेंट बघितल्या, ह्या चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यायचे, त्याचे कीवर्ड्स फोकस करून ठेवायचे. ठीक आहे, ह्या अशा स्टेटमेंटमध्ये आपल्याला ट्रॅप टाकण्यासाठी वाव असतो. ठीक आहे, सो इथे आपण ट्रॅपमध्ये फसायचं नाही आहे आणि असा प्रश्न आला तर तो करेक्ट सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट बघा, राज्यपालाचे घटनात्मक विवेकाधिकार आपण बघूया. राज्यपालाचे घटनात्मक विवेकाधिकार काय काय आहेत तर बघा, विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे. विधेयक जे आहे राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे हा त्यांचा घटनात्मक विवेकाधिकार आहे. त्यानंतर राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करणे हा सुद्धा घटनात्मक विवेकाधिकार आहे. अतिरिक्त कार्यभार असताना लगतच्या संघराज्य प्रदेशाचे प्रशासन कार्य करणे हे 3 राज्यपालांचे घटनात्मक विवेकाधिकार आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचं आहे, खनिज उत्पादनाच्या परवान्यातून मिळणाऱ्या स्वामित्व अधिकारासाठी आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांनी स्वायत्त आदिवासी जिल्हा परिषदांना द्यावयाची रक्कम ठरवणे हा सुद्धा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्यानंतर राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक बाबींमध्ये मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागवणे कलम 167 हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आणि ह्यावर प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे, तर हे झाले राज्यपालांचे घटनात्मक विवेकाधिकार. त्यानंतर राज्यपालांना परिस्थितीनुसार सुद्धा विवेकाधिकार आहेत. मग ते कोणते कोणते तर राष्ट्रपतींचे आणि राज्यपालांचे ते सेम आहेत, फक्त वर्डिंग थोडीफार चेंज होते. तर बघा, राज्य विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसते किंवा पदावरील मुख्यमंत्र्यांचा आकस्मिक निधन होते आणि त्याच्या जागी सुस्पष्ट असा उत्तराधिकारी नसतो, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणे हा राज्यपालांचा परिस्थितीनुसार विवेकाधिकार आहे, घटनात्मक नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्यास असफल ठरलेल्या मंत्रिमंडळाला पदच्युत करणे हा सुद्धा राज्यपालांचा परिस्थितीजन्य विवेकाधिकार आहे. तो घटनात्मक कोणते आणि परिस्थितीजन्य कोणते हे दोन्ही आपण बघितलेले चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा, राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या. राज्यपालमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या विशेष जबाबदाऱ्या काय आहेत त्या सुद्धा आपण लक्षात घेऊया. तर बघा, महाराष्ट्र राज्यासंदर्भात विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करणे.
महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करणे हे त्यांची विशेष जबाबदारी आहे. त्याचप्रकारे सेम गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छसाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करणे हे त्यांच्या विशेष जबाबदारी असणार. त्यानंतर नागालँडमधील तुएनसांग क्षेत्रासंदर्भात तरतुदी करणं हे त्यांचा विशेष जबाबदारी आहे. त्यानंतर बघा, आसाम राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भात त्यांना विशेष अधिकार आहेत. मणिपूर संदर्भात पर्वतीय क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भात त्यांच्या विशेष जबाबदारी असते. सिक्कीम राज्यासाठी सामाजिक व आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासंदर्भात त्यांची एक विशेष जबाबदारी. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्था या संदर्भात तरतूद करणे ही त्यांची एक विशेष जबाबदारी असणार आहे. तर मग ह्याच्यामध्ये बघू शकतो आपण कोणती कोणती राज्य इन्व्हॉल्व आहेत. तर महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, नागालँड आहे, त्यानंतर आसाम, मणिपूर, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. मग प्रश्न इथे कसा बनू शकतो की खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या संदर्भात राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या संदर्भात राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. तर यातले 2-3 राज्य दिले जातील आणि काही बाहेरचे दिले जातील. सो ते आपल्याला नीट ओळखायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे प्रश्न येऊ शकतो. ठीक. मग त्यानंतर आपण बघू शकतो की राज्यपालासंबंधी घटनेतील कलम शेवटला. आता आपण राज्यपालासंदर्भातच्या सगळ्या महत्त्वाच्या पॉईंट्स कव्हर करून झालेले आहेत. सो राज्यपालाची जी घटनेतील कलम आहेत त्यांच्या संबंधित ती कलमाचा आपण आढावा घेऊया. ऑलरेडी आपण जे कलम सिरीज बघितलेली आहे त्यामध्ये आपण ह्या प्रत्येक कलमांचा आढावा घेतलेला आहे, पण ही रिव्हिजनच्या हेतूने सुद्धा आपल्याला हे इफेक्टिव्ह पडेल. सो पुन्हा एकदा आपण ते कलम बघूया. तर बघा, कलम 153 राज्यांचे राज्यपाल म्हणजे प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल हे कलम 153 मध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की 7वी घटनादुरुस्ती जी आहे, 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार काय करण्यात आलं तर 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक व्यक्ती राज्यपाल नेमण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली. त्यानंतर कलम 154 तर राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे असतील तर राज्यपालांकडे असतील हे याची तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. आणि राज्यपालांचे घटनात्मक स्थान ठरवताना हा कलम 154 विचारात घेतला जातो, हे आपण आत्ताच बघितलं. त्यानंतर कलम 155 मध्ये राज्यपालाची नेमणूक, आणि हा भरपूर वेळा आपल्या एक्झाममध्ये विचारलेला कलम आहे की खालीलपैकी कोणता कलम राज्यपालाची नेमणुकीसंदर्भात तरतूद दर्शवतो. तर कलम 155. म्हणून राज्यपालासंदर्भातची जी कलम आहेत ती पाठच करून घ्यायची आणि त्यातल्या त्यात 155, 153 ही कलम पूर्णपणे पाठ करायची. त्यानंतर 156 कलम 156 राज्यपालाचा कार्यकाल. ठीक आहे, राज्यपालाच्या कार्यकालासंदर्भात तरतुदी कलम 156 मध्ये दिलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 157 राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता. ठीक आहे, अर्हता म्हणजे त्या पात्रता आपण बघितल्या तर त्या कलम 157 मध्ये दिल्या आहेत. त्यानंतर राज्यपाल पदाच्या शर्ती ज्या आहेत म्हणजे त्या कलम 158 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर कलम 159 मध्ये राज्यपालाने घ्यायची शपथ या संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. नेक्स्ट कलम 160 मध्ये दिलेला आहे विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कामे करणे. म्हणजे आपण बघितलं होतं की ज्यावेळी राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू होतो तर त्यावेळी राष्ट्रपती त्या राज्यातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला हंगामी राज्यपाल म्हणून नेमू शकतो. ठीक आहे, तर ती कलम 160च्या आधारावर. त्यानंतर कलम 161 क्षमा करणे किंवा विवक्षित प्रकरणी दंडादेशांचे निलंबन करण्याचा, परिहार करण्याचा व लघु करण्याचा राज्यपालाचा अधिकार म्हणजे राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा कलम 167 तर राज्यपालांना माहिती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य, हे सुद्धा राज्यपालाशी संबंधित कलम येतं. त्यानंतर कलम 176 मध्ये राज्यपालाचे विशेष अभिभाषण, कलम 176 राज्यपालाचे विशेष अभिभाषण. कलम 200 लक्षात घ्या तर राज्यपालांची विधेयकांना अनुमती. कलम 201 राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके. ठीक आहे. त्यानंतर कलम 213 विधानसभेच्या विश्रांती काळात अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालांचा अधिकार. आणि कलम 361 राष्ट्रपती, राज्यपाल व राज्यप्रमुख यांना संरक्षण, म्हणजे आपण राज्यपालांना जे विशेषाधिकार व संरक्षण आहेत ते कलम 361 नुसार दिलेले आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये राज्यपालासंदर्भात आपल्या एम लक्ष्मीकांत या बुकमध्ये जेवढे महत्त्वाचे पॉईंट्स होते ते सगळे कव्हर केलेले आहेत. सो आता तुम्हाला हे जे पॉईंट्स आहेत हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. यांची तुम्ही कीवर्ड्स लक्षात घेऊन त्याच्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर करा. ज्या पद्धतीने आपण डिस्कशन केलं की कशा पद्धतीने स्टॅटिक आणि करंटचा सांगड घालून आपल्याला नोट्स बनवायला पाहिजेत त्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करा. ठीक आहे.
आणि हा जो राज्यपाल टॉपिक आहे यावर वारंवार आयोग प्रश्न विचारतो, त्यामुळं एक्झामच्या दृष्टीने हा चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवायचा आहे. सो ह्या ठिकाणी आपला जो म्हणजे राज्यपाल हा टॉपिक आहे तो आपण चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रकारे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमचे आपले हा व्हिडिओ आणि आपला चॅनल शेअर करा. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण GSचा 1 बाय 1 लेक्चर बाय लेक्चर अभ्यास करणार आहोत. ही एक लाँग टर्म प्रोसेस आहे आणि लाँग टर्ममध्ये तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहिला ना तर नक्कीच ह्या MPSCसाठी जो समग्र अभ्यास लागतो तो आपल्या चॅनलमधून तुमचा बऱ्यापैकी म्हणजे आपल्या या लेक्चर्समधून बऱ्यापैकी होऊ शकतो. आपण ज्या नोट्स तयार करतो त्यासुद्धा आपण आपल्या जो टेलिग्राम चॅनल आहे स्टडी फर्स्ट MPSC त्यावर अपलोड करत असतो. तर तिथून तुम्हाला या नोट्ससुद्धा अवेलेबल होतील. सो जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा. आपले जे मित्रमैत्रीण आहेत त्यांना शेअर करा, कारण सगळ्यांनाच क्लास लावणं अफोर्ड होत नाही. तर त्यांना जर MPSCमध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीचा अभ्यास करायचा तर आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना चांगलं अभ्यासाचा जो सोर्स आहे तो मिळू शकतो. आणि हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे मी PYQचं ॲनालिसिस केलेलं आहे, स्वतः अभ्यास केलेला आहे, एक्झाम्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि रिसेंटली जी गट क ची जी पूर्व मुख्य परीक्षा आहे आणि स्किल टेस्ट यासाठी मी पात्र झालेलो आहे. त्यामुळे या सगळ्या अनुभवातून मी पात्र होऊन स्किल टेस्टसुद्धा दिलेली आहे. सो या सगळ्यांचा अनुभव होऊन मी हे लेक्चर्स बनवतो, हे पॉईंट्स काढतो आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. सो नक्कीच एक्झामच्या दृष्टीने त्याचा तुम्हालासुद्धा फायदा होणार आहे आणि फायदा मलासुद्धा होणार आहे. ठीक आहे. सो जास्तीत जास्त आपले चॅनलला शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. त्याचप्रकारे प्रत्येक लेक्चर संपूर्णपणे बघा आणि अटेंटिव्हली लेक्चर करा. ठीक आहे. याचा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये फायदा होणार आहे. सो या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा जो पॉलिटिक्सचा चॅप्टर आहे तो कव्हर करूया. थँक्यू व्हेरी मच.